दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली एफआरपी थकबाकी। चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पुढाकाराने दिलासा। दौलत अथर्व साखर कारखान्याच्या निर्णयाने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। चंदगड तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या दौलत अथर्व साखर कारखान्याने या दिवाळीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवले आहे। सन 2010-11 मधील तासगावकर कंपनीच्या कारभाराच्या काळातील ऊस एफआरपी थकबाकीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पुढाकाराने या थकबाकीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। दरम्यान ही एफआरपी रक्कम वाटप सुरू असतानाच काही काळापूर्वी कारखान्यावर जप्तीची नोटीस लागल्यामुळे हे देणे तात्पुरते थांबले होते। मात्र सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अथर्व व्यवस्थापनाने दिलेले वचन पाळत दिवाळीपूर्वीच थकबाकीची रक्कम अदा केली। त्यामुळे अनेक वर्षापासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले। चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा विश्वास आमच्यासाठी सर्वात मोठे भांडवल आहे। जे देणे राहिले होते ते परतफेड करण्याची जबाबदारी आम्ही मानतो। ही रक्कम जमा केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अधिक आनंददायी झाली। हीच आमच्यासाठी खरी भेट आहे। दौलत अथर्व साखर कारखाना हा केवळ उत्पादनाचा केंद्रबिंदू नसून तालुक्याच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनरेषेचा महत्त्वाचा घटक बनला आहे। ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, तोडणी कामगार आणि कामगार वर्ग यांच्यासाठी हा कारखाना म्हणजे स्थैर्य, विश्वास आणि प्रगतीचा स्तंभ आहे। गेल्या काही वर्षात अथर्व कंपनीने कारखान्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून उत्पादन क्षमता वाढवली, कामगारांना नियमित रोजगार दिला आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवून दिला। त्यामुळे दौलत अथर्व साखर कारखाना हा चंदगड तालुक्याच्या अर्थचक्राला नवी ऊर्जा देणारा ऊर्जा स्रोत ठरत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।